नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. आता जी घटना झाली ती दुर्दैवी आहे, त्याला काय नाकारून चालणार नाही. आपण एक परिवार म्हणून तिला जेवढं पाठबळ देऊ शकतो तेवढं देण्याचं काम विखे पाटील परिवाराने केलंय. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील किंवा राजेंद्र विखे पाटील साहेब असतील, याच्या माध्यमातून सगळे उपचार आपण मोफत करत आहोत. सगळे जे काही पुढचं जे काही प्रणाली असेल किंवा एक अतिशय मोठ्या सेंटरमध्ये जरी प्लास्टिक सर्जन लागत असेल आपण त्याची व्यवस्था करून देणार आहोत. पण आता तुर्तास तरी त्याची आवश्यकता मला वाटत नाही. आरोपी सापडत नाही हे बरोबर खरी गोष्ट आहे, पण दुर्दैवाने ज्या भागामध्ये ती घटना घडली त्या भागामध्ये जवळपास कुठेही CCTV उपलब्ध नाही ज्याने की आपण ट्रॅक करू शकू. तर थोडंसं यंत्रणेवर आपण दबाव टाकलेला आहे. CDR काढणे किंवा काय त्याची पार्श्वभूमी अजून ती पूर्ण पार्श्वभूमी समोर आल्याशिवाय मला वाटतं की आरोपीला पकडणं थोडंसं अवघड आहे. पण पोलिसांशी संपर्कात आपण आहोत. मला वाटतं की लवकरात लवकर एखादी मुलगी त्या मानसिकतेत आली जबाब देण्याची आणि व्यवस्थित, मग त्यावर जास्त गती. कोट्यवधीची मालमत्ता या ठिकाणी जमा केली नाही, ते मालमत्तेचं सगळं उत्पन्नाचं साधन आणि किंबहुना ती प्रक्रिया कशी राबवली जायची, मला वाटतं पोलीस जेव्हा तपास आता एक पोलीस कोठडी मिळालेली आहे, पोलीस तपासामध्ये या सगळ्या गोष्टी समोर येतील आणि आपल्या तालुक्यामधून जर कोणी त्यामध्ये सहभागी असेल ते नावं पण लवकर समोर येतील. राहुरी काय उत्तर ते नवं नाही, आम्हाला रोजचं झालेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर मला असं वाटतं की माननीय नामदार साहेबांनी त्यावर विधान भवनाबाहेर पत्रकार परिषद घेऊन त्याचा खुलासा केलेला आहे की काय विषय आहे, कसा विषय आहे. आता ते काय तुम्हाला माझ्याकडे पण वाटतं का मी फार गंभीरतेने घेतो हा विषय, रिलॅक्स करायचं असतं. फार जास्त स्ट्रेस घ्यायचं काम नाही आहे. आपण जे आज समाजामध्ये वावरतो, कोणी काही जरी बोललो तरी समाज आमच्या पाठीमागं आहे, जनता आमच्या पाठीमागं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये आपण जबाबदारीपूर्वक मंत्री म्हणून काम करतो. त्यामुळं अशा आरोपांवर लोकांचा विश्वास बसत नाही, पहिला मुद्दा. आणि ज्या गोष्टीचा खुलासा एकदा दिला गेलेला असेल त्या गोष्टीवर मी परत खुलासा देणं संयुक्तिक नाही. येणाऱ्या कालावधीमध्ये त्या गोष्टीचा खुलासा होईल. सगळे हे पहा, कुटुंबावर आरोप करायचे करू ते काय, शेवटी ज्याला त्याचं लोकतांत्रिक प्रक्रिया आहे. लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये कोण कोणावर आरोप करतं ते केलं पाहिजे. किंबहुना ज्यांना काय असेल वाटत असेल किंवा खरंच चुकीचं घडत असेल त्यांनी निदर्शनास आणून दिलं पाहिजे. याच्यामध्ये आमचा विरोध करायचं काही कारणच नाही. मी सांगायचं तात्पर्य एकच की एक नागरिक म्हणून, एक मी नागरिक म्हणून मला एक व्यवसाय करायचा जर असेल तर मी शासनाकडेच जमीन मागणार. आता ती द्यायची का नाही हा अधिकार शासनाचा आहे. उद्या शासनाने नाही दिली तर तिकडून आपण काय जाऊन पुढं काय बोलणार आहे. तर पण मागायचा अधिकारच नाही असं कसं असू शकतं. तर आपण जे काही जे व्यक्ती असतील किंवा जे काही त्याच्याशी निगडीत असतील त्यांनी काही मागणी केली असेल, मागणी केल्यावर द्यायची का नाही हा शासनाने येत नाही. उद्या शासनाला वाटतं की ते नाकारायचे ना, त्यांचा त्याच्यावर आक्षेप आहे. ते म्हणतात मागणी तर केली आहे ना आणि कंपनी सगळ्या बोगस आहे. कंपन्यांचं तसं अस्तित्वच नाही आहे. एकाच फ्लॅटमध्ये 2 कंपन्या अरेस्ट. हे पहा, त्या आरोपांमध्ये जे काही वास्तव्य आहे त्यांना वाटत असेल ते तपास करावा. आम्ही कुठं थांबवले, बरोबर, आम्ही कुठं थांबवलं. तर त्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे किती नाही. आणि काल आरोप केल्यानंतर त्यांचाच पहिला व्हिडिओ कॅप्टन घराबरोबर दिसला. तर आता यावर मला बोलायचं नाही आहे, याच्यावर साहेबांनी स्पष्टीकरण दिलं. सांगायचं एवढंच की लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये जेवढा अधिकार एक सामान्य नागरिकाला तेवढाच अधिकार लोकप्रतिनिधीचा पण असतो, लोकप्रतिनिधी अडचणीचा पण असतो. त्यामुळे त्या अधिकाराला खूप बाधा करू शकतो. केरळचा करण्याच्या दृष्टिकोनाने केरळमध्ये अतिशय सकारात्मक भारतीय जनता पार्टीसाठी वातावरण पाहायला मिळतं, NDAसाठी वातावरण पाहायला मिळतं. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा जिथं भारतीय जनता पार्टी कधी आली नव्हती, जवळपास तिरुवनंतपुरमची नगरपालिका म्युन्सिपाल्टी ही पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी ताब्यात आली. पंचायतमध्ये अनेक ठिकाणी कमळ फुललेलं आहे. तर जरी कठीण परिस्थिती असेल तरी NDAला एक चांगलं बहुमत आणि निकाल अपेक्षित आहे. आणि मला विश्वास आहे की केरळमध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये जो सर्वात साऊथचं राज्य आहे तिथं आपल्याला कमळ आणि NDAचे अलायन्स पार्टनरचं घवघवीत यश पाहायला मिळेल. ओके, धन्यवाद. काय आव्हान कराल की पोलिसांनी तर केलंच आहे, आपण काय आव्हान करणार?
आणि आव्हान एवढंच आहे की अशा प्रकारच्या नराधमांना अटक होण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं. जे स्केच जे आहे ते स्केच जास्तीत जास्त व्हॉट्सअपवर सर्क्युलेट व्हावं, कारण की आज आपल्या एका बहिणीवर ही वेळ आली, ती आज आपल्या घरातली पण असू शकते. या गोष्टीचा विचार करत सगळ्यांनी एकत्रित येऊन जास्तीत जास्त सहकार्य पोलीस प्रशासनाला करावं, तर हा माणूस लवकरात लवकर जेलमध्ये यावं ही अपेक्षा आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.